वेंगुर्ल्यात समुद्रकिनाऱ्याला लागून एक महादेवाचं मंदिर आहे. मंदिराचा आवार तर अतिशय नेटका आणि सुंदर आहे. मंदिरात लाभलेली प्रसन्नता सोबत घेऊनच समुद्रकिनारी सूर्यास्त पाहायला गेले. लगबगीच्या प्रवासात एका छान ठिकाणी राहून असे मन शांत करणारे क्षण जगणंही तितकं महत्त्वाचं आहेच की. अशा एका स्वतःसाठी घेतलेल्या संध्याकाळच्या वेळेवर आजचा एपिसोड असणार आहे. नमस्कार, मी मुक्ता नार्वेकर आणि आजचा एपिसोड आहे वेंगुर्ल्यातील सागरेश्वर मंदिर आणि समुद्रकिनाऱ्यावर. गुड आफ्टरनून सगळ्यांना. मी आत्तापर्यंतचे ट्रॅव्हल व्हिडिओज केले ते बरेचसे ऑफबीट प्लेसेसचे आहेत किंवा दुर्गम ठिकाणावरचे आहेत. पण आत्ता मी आहे वेंगुर्ल्यामध्ये. वेंगुर्ल्यात सागरेश्वरचा समुद्रकिनारा आहे, त्याच्याजवळ मी राहिली आहे. इथे कोणीही येऊ शकतं आणि बिनधास्त सागरेश्वरच्या मंदिराचं दर्शन घेऊ शकतं आणि समुद्रकिनाऱ्याचा आस्वाद घेऊ शकतं. आणि मी जिथं राहिली आहे तिथून हाकेच्या अंतरावरती या गोष्टी आहेत. तर हे ठिकाण आहे बांबू होमस्टे. एक सुंदर होमस्टे आहे. असा वरच्या भागात त्यांनी या रूम्स केलेत आणि खाली ती फॅमिली राहते. अशा 2 रूम्स इथे आहेत. इथल्या खोल्या साध्याच पण आरामदायी, स्वच्छ आणि बजेट फ्रेंडली आहेत. भोवताली माडा सुपारीची झाड आहेत. शांत परिसर आहे. समुद्राची हलकी हलकी गाज ऐकू येते. इथे बाहेर खुर्चीत निवांत बसून तुम्ही कितीही वेळ घालवू शकता. अतिशय गोड फॅमिली हा होमस्टे चालवते. खरंच मला यांचं खूप कौतुक वाटतं. आणि काकूंच्या हातचं जेवण म्हणजे आहे. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही मिळतं. तर आणि इकडे जो आहे तो डायनिंग एरिया आहे, वरतीच आहे. अशा 2 टेबल्स आहेत आणि चेअर आहेत. आणि ही आमची रूम आहे आणि ही एक रूम आहे. अशा 2 रूम्स इथे आहेत. जर तुम्ही वेंगुर्ल्यात येणार असाल आणि सागरेश्वरचं वगैरे ठिकाण पाहत असाल तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे मी माझ्या फॅमिलीलाही घेऊन येऊ शकते बिंदास तिथं, इतकी मी श्युरिटी देते. चहा घेऊन आम्ही गेलो सागरेश्वरचं मंदिर बघायला. हा जो आवाज येतो ना तो कांकण पक्षाचा आवाज आहे असं मला काकूने सांगितलं. म्हणजे त्यांच्या सासूबाई या पक्षाला कांकण म्हणायच्या. सुरूच्या बनात तो असतो. आता तिकडेच चाललो आहे. म्हणजे सागरेश्वराचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला सुरूचं बन आहे, तिथे तो आहे. तर जाऊन बघतो. आवाज तर येतो म्हणजे 100% असणार. खूप वेळ आवाज येतोय त्याचा. मला असं हॉर्नबिल सारखा येतोय तो आवाज. मी चेक करते. म्हणजे कारण नावं बरीच असतात ना, एकच नाव नसतं प्रत्येक ठिकाणी. प्रत्येक गावात गेला तर वेगळं नाव हे ऐकू येणारच. असा हा सुंदर रोड आहे. म्हणजे इकडून आत तो होमस्टे आहे. हे जे स्पीड ब्रेकर दिसतंय ना त्याच्या आतमध्ये तो होमस्टे. आणि अशी ही आपण चालत चालत समुद्रकिनाऱ्यावरती पोचतो. आता आम्ही सागरेश्वरच्या मंदिराजवळ पोहोचूच आणि त्याच्या पलीकडे समुद्र दिसतोय. अशा पायऱ्या उतरून गेलं की ते मंदिर आहे. खूप छोटंसं आहे, आटोपशीर आहे आणि खूप सुंदर आहे. आल्या आल्या आपल्याला हे उंबराचं झाड दिसतं. इथे काही उंबर लागलेलेही दिसतील तुम्हाला. त्याच्या बाजूला ही दीपमाळ आहे आणि इथे आहे विहीर.
मला या विहिरीचं आश्चर्य वाटलं, म्हणजे आम्ही काकूंकडेही पाणी पितो ते विहिरीचंच आहे त्यांच्या. आता या विहिरीमध्ये गोडं पाणी आहे आणि इतक्या जवळ समुद्र आहे आणि समुद्राचं पाणी तर खारट असतं आणि या विहिरीतनं गोड पाणी येतं आहे. म्हणजे आश्चर्य वाटलं, इतकं जवळजवळ असून हा डिफरन्स कसा. कोणाला माहिती असेल तर प्लीज 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 कमेंट करा. या पाऱ्याच्या बाजूलाच सुंदरसं असं तुळशी वृंदावन आहे हे. आणि हे श्रीदेव सागरेश्वराचं मंदिर. मला ना खरंच सांगते, कोकणातल्या मंदिरांचे जे रंग असतात, मंदिरावरती जे रंग असतात ते खूप आवडतात. म्हणजे ती कलर कॉम्बिनेशन खूपच असं मस्त असतं, त्यांना एक असा फील येतो वेगळाच. मला तो एक्सप्लेन करता येत नाही आहे, पण प्रचंड छान वाटतं इथे. आणि हे सुद्धा मंदिर कौलारूच आहे. आज जाऊन आता बघूयात काय आहे, कसं आहे. कोकणातील बरीच मंदिरं ही रेखीव, साधी आणि आदबशीर असतात. हे सागरेश्वराचं मंदिरही असंच आहे. बसक्या बांधणीचं, लाकडी तोळ्या असलेलं कौलारू मंदिर. तर असं हे मंदिर आहे. इथे गणपतीची मूर्ती आहे. अरे वा, किती जास्वंदीची फुलं त्याला वाहिली आहेत, खूप वाहिली आहेत. खूप सुंदर आहे. आणि त्याच्या बाजूला ही आहे सागरेश्वराची पिंड. आणि बाजूला श्री भगवती प्रसन्न भगवती देवीची मूर्ती आहे. तीही खूप सुरेख आहे, खूप रेखीव आहे. सागरेश्वर या नावाचा अर्थ असा आहे की समुद्राचा देव. मंदिराच्या मागेच समुद्र किनारे. महादेव इथे या रूपाने वसलेला आहे. संध्याकाळी मंदिराच्या झरोक्यातून सूर्याचा सुंदर सोनेरी प्रकाश पसरत असतो. प्रसन्न वाटतं इथे. मी बाजूने हा परिसर फिरून दाखवते कसा आहे. असे झरोके आहेत खूप ठिकाणी, म्हणजे हे मोठे आहेत, पण हे प्रॉपर झरोके तुम्ही बघू शकता. खूप जास्वंदीची झाडं आहेत, माडाची झाडं आहेत. असा परिसर झाडांनी असा सजून गेला आहे हा. मला आत्ता कळालं की गणपतीला इतकी जास्वंदीची फुलं कुठून आली आहेत. सागरेश्वराचं दर्शन घेऊन झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे समुद्र किनाऱ्यावरती, कारण आता सूर्यास्त होईलच. आता मी पोहोचली आहे सागरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावरती. तिकडे त्या बाजूला आपल्याला वेंगुर्ल्याचं लाईट हाऊस दिसतं त्या टोकावरती. मला इथून म्हणजे कितपत दिसतंय यामध्ये दिसेल की नाही काही माहीत नाही, पण तिकडे आहे. आणि खवळलेला समुद्र आहे आत्ताही.
जर तुम्ही कोकणात समुद्र किनाऱ्यावरती फिरत असाल तर तुम्हाला ही वेल वाळूवरती पसरलेली दिसेलच. हिचं नाव आहे मर्यादा वेल. याविषयी मी शिरोड्याच्या समुद्रकिनाऱ्याचा जो ब्लॉग केलेला त्यामध्ये डिटेल सांगितलेला आहे. ही आत्ताही दिसती आहे. हिची खासियत म्हणजे ही वेल जिथपर्यंत पसरते तिथपर्यंत समुद्राचं पाणी येत नाही. म्हणजे समुद्राची मर्यादा एवढी आहे असं म्हणतात. अशी आपला काय म्हणतात तो भोंगा नसतो का, कसा त्या फुलांचा आकार आहे. आणि पानं बघितली तर आपली आपट्याची अशी जोडलेली असतात ना 2 पानं एक आणि एक, तशीच आहेत ही पण. आम्ही आत्ता जरासा फेरफटका मारतो इथे. आता आम्ही होमस्टेमध्ये परत चाललो आहे. सूर्यास्त झालेला आहे. सूर्यास्ताचा आस्वाद घेतला छान. आणि आता थोडे थोडे पावसाचे थेंब पडतात त्यामुळे आम्ही निघतोय. आता रात्र झाली आहे. आम्ही संध्याकाळी सूर्यास्त बघून इकडे रूमवरती परत आलो आणि आता साधारण 9 वगैरे वाजलेत आणि जेवणाचं ताट आलेलं आहे इथे वरती. तर आता जेवतो पोटभर. आणि इथल्या जेवणाची खास गोष्ट म्हणजे हे घरातच बनवलं जातं, त्यामुळे पोटाला शरीराला सगळं चांगलं आहे. जेवणात आज चपाती आहे, हे वरण आहे, छोल्याची उसळ आहे, केळीची भाजी आणि सोलकढी आहे. शिवाय हे बांगड्याचे 2 पीस आहेत आणि तिकडे समोर रोहितचं ताट आहे. तर असा होता आजचा एपिसोड. बांबू होमस्टेचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर हा एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या प्रवासात. बाय.